कित्येक लढाया या जेवणाच्या अनुषंगाने लढलेल्या आहेत महाराजांनी. आणि महाराज एवढे धोरणी होते की त्यांनी म्हटलंय की शत्रूच्या प्रदेशातून जरी जात असलो आणि मध्ये शेत लागलं तर त्याला नुकसान तुम्ही पोचवू नका. सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात. त्यावेळी काय व्यवस्था असायची स्वाऱ्यांच्या वेळी, लढायांच्या वेळी? त्या काही कोणी आत्महत्या केलेलं ऐकिवात नाही, कारण महाराजांची स्ट्रॅटेजी तशी होती. महाराजांचे डोहाळे जेव्हा जिजाऊन लागले होते तर तेव्हा त्यांना भत्कम पुरणपोळी, भत्कम भत्कम म्हणजे भात, भातापासून तयार केली पुरणाची पोळी. किल्ल्यावर धान्य साठवण्याची काय पद्धत? घोडेस्वार जेव्हा जायचे तर माझ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माझ्या पाठीमागे असायची, पण ती व्यवस्था पाठीमागच्या घोडेस्वारासाठी असायची. म्हणून जिजाऊंनी आणलेला तो राजमातेनी आणलेला म्हणून राजमा. आणि हजारोचं सैन्य 8-8 महिने लढाई चालते आणि ते लढवय्ये लोक, सगळे सैनिक लोक, त्यांना त्यांचं मनोबल व्यवस्थित राहायला पाहिजे, शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे, यासाठी जेवण त्यांना देणं किती मोठा विषय आहे. तसं एक म्हण प्रचलित आहे की लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. त्याच्यातून मिळत काहीच नाही, पण लष्कराच्या भाकऱ्या भाजण्या तर ती तेव्हापासून असावी की बाबा मग ते जे काय ज्वारी बाजरी असेल मग त्या घराघरामध्ये ते पीठ त्याचं करून न्यायचे आणि मग पुढचे लढाई संपेस्तोवर प्रत्येक घरातून तेवढ्या दशम्या भाकऱ्या यायच्या. तीनशे 400 वर्षापूर्वी महाराष्ट्रातली जनता काय खात असेल, काय पिकत असेल शेतात, याविषयी क्युरियोसिटी आपल्या सगळ्यांनाच असते. तर शिवकाळात कोणतं अन्न शिजायचं, काय बनायचं, किंवा मावळ्यांचा मुख्यतः आहार कोणता होता, त्यावेळी अन्नाची व्यवस्था कशी होती, अन्न साठवणुकीच्या पद्धती कोणत्या होत्या, याविषयी अभ्यास केलाय प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी. आणि त्यातल्या काही गमती जमतीच्या गोष्टी, वेगळ्या कुतूहलाच्या गोष्टी ते आज आपल्या पॉडकास्टमध्ये सांगणार आहेत. तर नेहमी आपल्याला सगळ्या टिप्स देणाऱ्या, आपल्या स्वयंपाक रुचकर बनवणाऱ्या विष्णू मनोहर आज आपला पॉडकास्ट रुचकर करण्यासाठी आलेत. चला आपण त्यांच्याशी गप्पा मारू. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या बोलबालाच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. क्या बात आहे, थँक्यू. सर, पहिला प्रश्न आहे की शिवकाळातील खाद्य संस्कृती कशी होती? म्हणजे काय धान्य पिकवलं जायचं, कडधान्य कुठली होती, असे काही दाखले आहेत? कसं आहे माहिती का की धान्य पिकवणे, शेती करणे हे 8000 वर्षापासून सुरू आहे सतत. म्हणजे तर तेव्हापासून तर आत्तापर्यंत शेती म्हणजे कशी पिकवायची याच्यामध्ये बदल होत गेले, तंत्रज्ञानात बदल होत गेले. पण धान्य जे पूर्वापार चालत आलं आहे त्याच्यामध्ये काही नवीन धान्यांची किंवा फळफळांची भर पडली. तर तेव्हाची जी शेती होती ती तशा टाईपनीच आत्तासुद्धा होती, फक्त काही जसं आपल्या तृणधान्य जी आहेत ती तेव्हा जास्त प्रमाणात, ज्वारी बाजरी, गहू नंतर मिलेट्सवर जास्त हे होता. त्याच्यानंतर लाल भाज्या, लाल माठ, त्याच्यानंतर तुमचे जे काय आपण म्हणतो की नाही की पावसाच्या दिवसात ज्या भाज्या येतात, रानभाज्या, त्यांचा भर जास्त होता त्यावेळी. सामाजिक आर्थिक स्तरानुसार काही बदल होता का खाण्याच्या पद्धतीत किंवा ह्याच्यामध्ये? कसं आहे की तेव्हाचं जे काय साहित्य वाचण्यामध्ये आलं तर त्यामध्ये खूप असा जास्त उल्लेख असा नाही आहे, कारण तसं म्हटलं तर खूप सुबत्ता पण नव्हती. तर त्याच्यामुळे थोडाफार फरक बदल होता. पण एक हे होतं की बाबा जसं आता राजे राजवाड्यांकडलं जेवण असेल तर मग तिथे तुपाचा वगैरे वापर जास्त असायचा, अशा टाईपने पक्वान्नाचा वापर जास्त असायचा. आणि बाकी बेसिक जेवण जे असतं तिथे भाजी भाकरी, खरडा आणि कांदा. वाळवणाचे काही प्रकार होते. मिरचोनी असं एक म्हणा, पण मिरचोनी हा पुन्हा हिंदी इकडला उत्तरेतला शब्द आहे. तर आपली मसाल्याची मिरची असा तो काहीतरी प्रकार असेल. किंवा तेव्हा भाज्यांचं जसं व्हायचं की भाज्या दळणवळण कमी, एका ठिकाणी भाजी पिकायची दुसऱ्या ठिकाणी नाही पिकायची, तर मग भाज्या वाळवून ठेवणे. किंवा आता मूगवडी आहे, मुगाचे, तर मूगवडीच्या अशा त्या छोट्या छोट्या हे करून त्या साठवणूक करून ठेवायचे.
तर असे पदार्थ असू शकतील तेव्हा सुद्धा 100%. आणि सणासुदीला असे काही विशिष्ट प्रकार किंवा पदार्थ असायचे म्हणजे आता कसं असतं की गणपतीचं असोसिएशन मोदकांशी आहे. बरोबर. पाडवा असेल तर श्रीखंडपुरी, बरोबर. दसरा असेल तर पुरणपोळी. तसं असं काही असोसिएशन होतं? नाही तसं काय, हे मला वाटतं हे नंतर क्रिएट झालं असावं, पण तेव्हा श्रीखंड होतं मुख्य पदार्थ, तेव्हा श्रीखंड, त्याच्यानंतर शिरा होता, हां, आणि खीर होती, हां, पायसम ज्याला म्हणतात, पायस, आणि हे सगळे पदार्थ होते. म्हणजे एक ह्याच्यातला छान श्लोक आहे सत्यनारायणला, की शर्करा खंड खाद्यानी दधिक्ष दुचानीचं आहारम भक्ष भोज्यांचे नैवेद्यम समर्पया. तर याच्यामध्ये पदार्थांचे जे काय 2-4 वर्णन आहेत ते सगळे तेव्हा शिवकाळात उपलब्ध पण होते. तर गोडामध्ये सुद्धा अनरसाचा सुद्धा उल्लेख आला होतो, आणि अनरसे त्यांना आवडायचे असा एक प्रकार, कारण अनरस्यामध्ये तांदूळ, तिथे गव्हाचा हे नाही, तर ते एक बरोबर असा प्रकार आहे. आणि अजून एक मला सांगावं असं वाटेल की मध हे पहिल्यापासून होतं, ते कुठून आलेलं नाही आहे, बरोबर, म्हणजे नैसर्गिक. नैसर्गिक आहे. तर मधामध्ये फळ म्हणजे एखादा हापूस आंबा असेल पिकलेला, तो तुम्ही जर मधामध्ये बुडवून ठेवला तर तो वर्षभर चांगला राहतो, तसाच राहतो. हां, तर अशा पद्धतीने सुद्धा साठवणूक करत असावेत. मिठायांमध्ये मधाचा वापर असावा, साखरेच्या ऐवजी मधाचा मधाचा वापर. वापर. बरोबर. चासणीकार हा शब्द ऐकायला मिळतो ह्या काळात. बरोबर. तो कुणाकडून आला किंवा काय कसं? तो मला असं वाटतं मुघलांकडनं झाला असावा, कारण चासणी म्हणजे पाक, आणि चासणीकार म्हणजे पाक बनवणारा माणूस. हां, तेव्हा अशा पोस्ट असायच्या की ढोक चुल्या, म्हणजे चुलीमध्ये लाकडं ढोसणारा माणूस. मग त्या चुलीचं एनर्जी आहे ती दुसरीकडे कुठेही वापरली जायची. म्हणजे तसा हा चासणीकार, हा पाक बनवणारा माणूस, आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे पाक तो बनवत असावा, की गुलाबजामला वेगळ्या पद्धतीचा पाक लागतो, जिलबीला वेगळा लागतो, त्याच्यानंतर कुठली एखादी बंगाली मिठाई असेल, रसगुल्ला वगैरे, त्याला वेगळा लागतो. मी फक्त हे वानगी दाखल देतोय, तेव्हा रसगुल्ला होता की नाही मी सांगता येत नाही. तर पातळ पाक, घट्ट पाक, अतिघट्ट पाक असे त्याच्याकडे तयार असायचे. मग त्या पाकाची ज्या माणसाला गरज आहे असा तो कारिगर त्याच्याकडे यायचा आणि पाक घेऊन जायचा. रेडीमेड पाक मिळाला. रेडीमेड पाक, म्हणजे त्या कारिगराला पुन्हा पाक बनवण्याची एवढी हे नाही, बरोबर, त्रास नको असं. मिरची जर नंतर आली असेल तर तेव्हा तर्री असणारे पदार्थ कोणते होते, का तिखट पदार्थ कोणते खाल्ले जातात? हो, कसं आहे की मी नेहमी उदाहरण देतो नलराजाचं. नलराजा हा एक चांगला खाद्यान्न बनवणारा, म्हणजे स्वयंपाकी म्हणा किंवा आचारी म्हणा किंवा पाकशास्त्रज्ञ म्हणा, बल्लवाचार्य म्हणा, असं काही शेफ म्हणा तुमच्या नवीन भाषेमध्ये. आणि त्याचं नलपाकशास्त्र, नलपाक दर्पण नावाचं एक पुस्तकसुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये इडलीचा उल्लेख आढळतो, इडरिका तेव्हा म्हणायचे. आणि म्हणजे पल्सेस डाळी तेव्हापासून आपल्याकडे आहेत, ते तर 12वे शतक होतं, हे नंतरचं आहे. तर तेव्हा आलं, त्याच्यानंतर काळी मिरी, त्याच्यानंतर सुंठ, हे जे सगळे प्रकार आहेत हे तेव्हापासून तिखटपणा आणण्यासाठी वापरले जायचे. 12व्या शतकापासून आपल्याकडे हे सगळे वापरले जातात. हां, म्हणजे मसाले तर आपले आहेतच पहिल्यापासून. बरोबर. तर महाराजांच्या काळात हे तिखटपणा आणण्यासाठी वापरले जायचे. पण तुम्ही तर्री म्हटलात ना, तर्री. तर गंमत कशी असायची की तेल काढणं हे कष्टप्रद होतं काम, खूप कष्ट लागायचे. कारण 1 किलो दाणे बारीक केल्यानंतर त्याच्यातून 200 ग्राम तेल निघतं. ते आता मशिनाइज पद्धतीने, तेव्हा तर अजून कठीण असेल. तेल खूप मुबलक प्रमाणात आहे, खूप तर्रीबाज खाना बनाया असं नसावं. तिखट असेल पण अगदी आता आपण जसं कट म्हणतो किंवा बोटभर तेल असतं तसं नसावं. आणि भांडी काय कुठल्या प्रकारची वापरली जायची? भांडी तर मी म्हणजे नेहमी सांगत असतो की पितळ, तांब, त्याच्यानंतर तुमचं कांस्य, लोखंड, आणि पराती ज्या होत्या म्हणजे ज्याच्यात आपण कणिक वगैरे भिजवतो, तर त्या लाकडाच्या होत्या. म्हणजे अजूनही काही पराती माझ्याकडे आहेत लाकडाच्या. कारण कसं आहे की पितळ तांबाची भांडी छोटी छोटी घडीव भांडी होती, ती घडीव सगळी असल्यामुळे परात मोठी लागायची. मग मोठं स्पॅन असलेलं पत्रा अवेलेबल नसेल, ठीक आहे ना, आणि लाकूड मोठं अवेलेबल असेल, तर म्हणून त्यांनी लाकडाच्या त्या हे केलेलं. म्हणजे तेव्हाचा एक फोटोही माझ्याकडे आहे की हत्ती खातो आहे, जेवतो आहे, आणि ती मोठी परात आहे ती लाकडाची आहे, त्याच्यात त्याला ते असे खायला देत आहेत म्हणून. तर ही सगळी कशी भूमिपातळ, म्हणजे माझं नेहमी मी म्हणतो की ॲल्युमिनियम, नॉनस्टिक, स्टील हे सगळं नंतर आलं.
आणि हे सगळं वापरणं तसंच चुकीचं आहे. कारण ॲल्युमिनियममध्ये तर सरळ सरळ स्लो पॉयझनिंगवाला कार्यक्रम आहे तो. पण पितळ, तांबं, लोखंड, चांदी हे सगळे भूपात्र आहेत. जमिनीतून आलेलं हे सगळं आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये फुल ऑफ मिनरल्स असतात. जेवण त्याच्यात बनवतो कळत नकळत मिनरल्स आपल्या पोटात जातात आणि म्हणून जुन्या लोकांच्या तब्येती खणखणीत असायच्या, ठणठणीत. तर त्यातलं हे एक मूळ कारण असावं. हां. त्यावेळी दुष्काळ असायचे किंवा खूप पाऊस असला सलग, तर साठवणुकीचे, बेगमीचे किंवा आयत्या वेळी करता येतील असे पदार्थ कोणते होते? हे बघा जेवढे पदार्थ होते म्हणजे गोडाचे वगैरे पदार्थ ते आत्तासारखं रसमलाई वगैरे अशासारखे नव्हते, पण जास्त साठवणुकीचे पदार्थ ते गोडाचे होते की जे टिकतील असेच होते. आणि दुष्काळ तेव्हा 2दा-3दा पडला होता हो. महाराजांच्या काळामध्ये. पण एवढा दुष्काळ पडून पडून सुद्धा त्या काळी कोणी आत्महत्या केलेलं ऐकिवात नाही, कारण महाराजांची स्ट्रॅटेजी तशी होती. जसं आता कांदा आवक जास्त झाली तर मग लोक रस्त्यावर फेकतात कांदा, पण महाराज तो कांदा धोरणी किती होते बघा महाराज, की तो कांदा किंवा ते धान्य एक्सेस झालेलं ते स्वतः विकत घ्यायचे आणि ते जवळच्या देशांना विकायचे. म्हणजे तेव्हापासून त्यांची जी स्ट्रॅटेजी होती ती तशी होती. बरोबर. आणि सध्या तर बघताय तुम्ही काय आहे सगळं. आहे. आणि आता आजकाल सगळे सर्रास बाहेर खातात. तर हो. पूर्वी असं जत्रा, उरूस असं काही असताना लोक कशा प्रकारचं जेवायचे? म्हणजे तेव्हा काय मिळायचं जत्रांमध्ये? मला असं वाटतं की तेव्हा रेग्युलर खरडा वरण भात जे काही असेल त्याच्यापेक्षा जे आता काही पदार्थांचं आपण नावं घेतली तर ते पदार्थ सुद्धा असावेत. आणि दुसरी गोष्ट तेव्हा रांधवण हाट नावाचा एक प्रकार होता. रांधवण हाट म्हणजे आता आपण जसं रेस्टॉरंट म्हणतो. हां, तर रांधवण हाट म्हणजे बाजारात जोडून एक अशी ओळ की हाट म्हणजे बाजार हाट. बरोबर ना? बाजार हाट हाट. करणे. हां, हां. बाजार हाट का हाट म्हणजे खरेदी विक्री करण्याचं वस्तूचं ठिकाण, तो हाट. आणि रांधवण म्हणजे बनवणं, स्वयंपाक तयार करणं. तर तयार केलेला स्वयंपाक विकण्याची जागा म्हणजे रांधवण हाट. म्हणजे ते रेस्टॉरंट. अशा टाईपचा तो एक प्रकार असायचा आणि असावा म्हणजे. आणि मग तिथून मग रेस्टॉरंटची संकल्पना आहे ती आता सुरुवात झाली असेल. स्वयंपाकात पुरुषांचा सहभाग किती होता? म्हणजे शेफ होते का? भरपूर होते. शेफ आपल्या तुमच्या श्रीकृष्णाच्या काळापासून होता. म्हणजे सगळ्यात पहिला बल्लवाचार्य भीमाला म्हणायचे. नळराजा शेफ होता चांगला, मी आत्ता उल्लेख केला. आणि कसं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं जेवण बनवायचं तर तिथे माणसांची पॉवर ही लागते म्हणजे. तर त्याच्यामुळे साहजिक आहे की तिथे शेफ त्यावेळी माणसं काम करत असतील. पण त्याच्यात अजून एक मला उल्लेख आला, तृतीयपंथी लोकांचा जास्त त्याच्यामध्ये वावर असायचा. कारण घरातली मंडळी काम करायला शेतावर जायची. बायका घरातल्या काम बघत असताना मग त्यांना मदत करायला, दळण आणायला किंवा तेल गाळायला किंवा ही कामं करायला मग ही तृतीयपंथी लोकं असायची. आणि ती करता करता ती चांगल्या पद्धतीचं जेवण ती तयार करू लागली. इथे मथनी नावाचं एक साऊथ इंडियामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये सगळी मंडळी जेवण बनवतात. त्यांना आचारी किंवा अय्ये म्हणायचे जुन्या काळापासून. आता जास्त ते प्रचलित नाही लोकं, पण त्यांच्या हाताला प्रतिम चव होती. आणि ते मथनी नावाचं जे गाव आहे ते साऊथमध्ये जरी असलं तरी विदर्भ आणि त्या बॉर्डरवर आहे ते गाव. आणि तिथल्या अय्ये लोकांच्या हाताला अप्रतिम अशी चव आहे. आणि तिकडला साऊथचा चिंच, त्याच्यानंतर कढीपत्ता, गरम मसाला इकडे वापरून आपल्या इकडे आल्यानंतर त्याच्यात गूळ घातला गेला, काळा मसाला घातला गेला आणि ती जी एक चव काही त्यांच्या हाताला ती अप्रतिम आहे. सर, चहा कॉफी हा अगदी अविभाज्य भाग आहे आपल्या रुटीनचा. आपला दिवस सुरू होत नाही त्याशिवाय. तर पूर्वी हे सगळं कसं, म्हणजे काय घ्यायचे लोक तेव्हा चहा कॉफी नसताना? पूर्वी कसं दूध उपलब्ध होतं, हळद होती, आलं होतं. तर दूध, हळद, आलं असा एक उल्लेख कुठेतरी आठवतो की ते गरम करून प्यायचे. गुळवणी होती. हं? आणि आणि गूळ पाणी हे रेग्युलरच होतं. म्हणजे बाहेरून कोणी आलं त्याला गूळ पाणी द्यायचं. असा हा सगळा प्रकार असेल. आणि नंतर मग चहा, कॉफी बाकी हे पदार्थ सुरू झाले असतील. पूर्वी दुधाचं आणि फळांचं खूप प्रमाणात सेवन व्हायचं ना, तर ते एकत्र खाल्ले जायचे का? एकत्र खाल्ले जायचं का असं मी ठोसपणे म्हणू शकणार नाही. म्हणजे आत्ताचं फ्रूट सॅलड जसं कसं अस्तित्वात आलं असं म्हणता येईल. तर मग मला असं वाटतं की एका बृजभूषण नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की खीर आणि डाळिंबाची दाणे दाणे याचा एकत्र असं काहीतरी संभाजी महाराजांनी एकत्र खाल्ल्याचा किंवा असा काहीतरी संदर्भ आहे.
तर मे बी खीर म्हणजे मग दूध आलं, घट्ट दूध आलं आणि त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे म्हणजे मग ते फ्रूट सॅलडच एक प्रकारे होऊ शकतो. तसं खाल्ल्या जातं की खिरीवर गार्निशिंग या दाण्यांनी केलं असेल. हा ओके बरोबर. राईट. गुलकंद मला वाटतं तेव्हापासून पुढे हे झालं असेल की पण गुलाबाची पानं, गुलाबाच्या पाकळ्या आणि मध हा एकत्र केल्याचाही उल्लेख आढळतो जुन्या याच्यामध्ये. पोवाड्यामध्ये कादंबऱ्यामधून हत्तीवरून साखर वाटली असा उल्लेख असतो. हो. मोठा जन्म झाला कोणाचा, बरोबर. बारसा असेल किंवा चांगला प्रसंग घडला तर ती कितपत हे आहे की साखर तर नंतर आली असं म्हणतात ना? साखर नंतर आली म्हणण्यापेक्षा खडी साखर तेव्हा उपलब्ध होती. हां. आणि कित्येक श्लोकांमध्ये असा उल्लेख आहे साखरेचा. एक आता सत्यनारायणचा जो श्लोक आहे की त्याच्यामध्ये शर्करा खंड खाद्यानी दधिक क्षीर धूतानी, म्हणजे दही आहे, दूध आहे, आहारम भक्ष्यभोज्यांचे नैवेद्य. तर नैवेद्यामध्ये त्या साखरेचा उल्लेख आहे. आणि अजून एक उल्लेख आढळतो की बाबा ज्यांच्याकडे साखर तशी महाग, कारण प्रोसेस केलेलं ना, तर मग असा ढेपेसारखा एक पदार्थ होता, पण जो गोड होता हा. आणि जो उसाच्या रसापासून तयार केलेला होता. कसा बनायचा तो? तो बनायचा काही नाही, उसाचा रस जो आहे हा. उकळून त्याला घट्ट करायचे आणि मग त्याचा ढेपेसारखे असे छोटे तुकडे पडायचे, मग ते वाटायचे त्याच्यामध्ये. हां. आणि सर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस साधारण काय खाणं असायचं याबद्दल काही दाखले आहेत? याचे दाखले तसे खूपसे असे नाही आहेत. पण मी काय केलं की मी संत साहित्य तेव्हाची भारूड, गाणी त्याच्यात जे काय उल्लेख आला त्याच्यामधून मला एक ते समजलं की महाराजांचे डोहाळे जेव्हा जिजाऊंना लागले होते, तर तेव्हा त्यांना भतकम पुरणपोळी, भतकम, हां, भतकम म्हणजे भात, भातापासून तयार केली पुरणाची पोळी, तर ती बनवलेली. भातापासून म्हणजे तांदळापासून की भात? नाही, भात भात, गुळ आणि त्याचं पुरण करायचं आणि मग किंवा मग तांदूळाच्या कण्या असतील त्याचं पुरण तयार करायचं आणि त्याची पोळी करायची. हां. आणि तेव्हा तर पीठ नव्हतं, गहू नव्हता. मग जे काय ज्वारी बाजरीचं पीठ असेल किंवा तांदूळाचं पीठ असेल त्याच्यामध्ये ती करत असावी. हां, असा तो प्रकार आहे. आणि किल्ल्यांवर धान्य साठवण्याची काय पद्धत होती? हे पहा, धान्य साठवण्याची किल्ल्यांवर पद्धत जी काय मोठ्या वाड्यांमध्ये होती, कणगी नावाचा प्रकार असायचा. मग ते कणगी कसं, एक बांबूनी विणलेली कणगी असायची, ती बाहेर असायची आणि एक वाड्याच्या आतमध्ये किंवा राजवाड्यामध्ये असायची की जी भिंतीमध्ये चिणलेली असायची. पण त्याच्यात पद्धत अशी एवढी चांगली होती, हवा खेळती राहावी, धान्य खराब होऊ नये म्हणून ती साधारण 20 फुटाच्या किंवा वाड्याच्या उंचीच्या किंवा त्यापेक्षा जास्त अशा त्या असायच्या आणि बाहेरूनच त्याला ते धान्य वरच्या मजल्यावर पोचवायचे, कणगीत भरायचे आणि खालती एक छोटा दरवाजा असायचा. जेवढं पाहिजे तेवढं धान्य काढून घ्यायचं आणि वर्षभर त्याच्यात साठवणूक व्हायची आणि त्याच्यात जर धान्य खराब झालं तर ते धान्य काढून महाराज कोळ्यांना द्यायचे, कोळी लोकांना, की मासोळीला खायला, मासोळीचं फिडिंग म्हणून. आणि मग त्या मासोळ्या विकून किंवा मग त्याचं बार्टर व्हायचं तेव्हा, की तुम्ही आम्हाला मासोळ्या द्या, आम्ही तुम्हाला अजून काही देतो, अशा पद्धतीने. आणि अशा टाईपचं ते धोरण होतं तेव्हा. मिठाची आणि तेलाची साठवणूक कशी असायची तेव्हा? मीठ आणि तेल वगैरे तेलाची साठवणूक मला नाही वाटत खूप असावी. तेव्हा चटण्यांचे प्रकार जास्त होते आणि ते बिकॉज ऑफ घाणीचं तेल आता आपण सगळे वापरतो, तर घाणी वगैरे ही तेव्हापासून चालायची. हां, मीठ च्याबद्दल खूप असा जास्त उल्लेख नाही आहे आणि काही ठिकाणी समुद्राचं पाणी वापरल्याचा उल्लेख आहे. हां, मीठ म्हणजे खारटपणा येण्यासाठी. म्हणजे डायरेक्ट पदार्थ बनवताना समुद्राचं पाणी काही ठिकाणी वापरण्याचा उल्लेख आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पण एक मिठाची विहीर म्हणून पण आहे. हो. आणि तेव्हा मीठ जे आपण वापरतो तर समुद्राचं जे मीठ असतं आपण जे बनवतो, हा समुद्री मीठ, त्यापेक्षा मग ते आता आपण सेंधव वापरतो किंवा दुसरं पिंक सॉल्ट जो प्रकार आहे, जे खाणीतून निघतं मीठ, तर ते मीठ वापरण्याची पद्धत जास्त होती. सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात, तर त्यावेळी काय व्यवस्था असायची? स्वाऱ्यांच्या वेळी, लढायांच्या वेळी, आपल्या या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाताना, असं असताना वाटेत कसं काय हे असायचं? मला नेहमी म्हणजे हा प्रश्न पडायचा. मी तो एक आत्ता कार्यक्रम तयार केला की असे रांधले अन्न.
महाराजांच्या वेळी. तर तो एक 90 मिनिटाचा प्रयोग आहे की त्या 7 एक रेसिपीज माझ्या जवळ आहेत तेव्हाच्या मिळालेल्या. तर त्या मी त्या जिथे रेफरन्स आहे त्या भागात जाऊन बनवल्या आणि मग तो साधारण एक पात्री प्रयोग की त्याची माहिती सांगत त्या रेसिपीज तिथे दाखवायच्या. तर त्याच्यामध्ये असं हे आहे की बाबा काही लढाया ठरलेल्या असायच्या दोन्ही पार्ट्यांच्या मिळून की या दिवशी आपली लढाई होईल, तुम्ही तुमचं सैन्य आणा, आम्ही आमचं. काही अचानक केलेल्या असायच्या. तर ज्या ठरलेल्या लढायच्या असायच्या किंवा ज्या शत्रू पक्षाला न सांगता ठरवायच्या की 8व्या महिन्यामध्ये आपण ग्वाल्हेरवर स्वारी करायची. तर तेव्हाची सिस्टीम अशी मला लिहिलेली आढळली त्याच्यामध्ये की बाबा 7-8 महिने आधी बी बियाणे त्या तिकडल्या शेतकऱ्यांना पोचवणे, मग त्यांना सांगून ठेवणे की बाबा त्याची लागवड करा आणि नंतर एक म्हण प्रचलित आहे की लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, एक म्हण आहे. हो. हां, त्याच्यातून मिळत काहीच नाही, पण लष्कराच्या भाकऱ्या भाजण्या. तर ती तेव्हापासून असावी की बाबा मग ते जे काय ज्वारी बाजरी असेल मग त्या घराघरामध्ये ते पीठ त्याचं करून न्यायचे आणि मग पुढचे लढाई संपेस्तोवर प्रत्येक घरातून तेवढ्या दशम्या भाकऱ्या यायच्या सैनिकांसाठी आणि त्याच्यावर गुजराण व्हायची. आणि त्याच्यामध्ये अजून एक असा उल्लेख आला होतो की घोडेस्वार जेव्हा जायचे तर माझ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माझ्या पाठीमागे असायची, पण ती व्यवस्था पाठीमागच्या घोडेस्वारासाठी असायची. बरोबर. हां, आणि माझी व्यवस्था समोरच्या घोडेस्वारासाठी, म्हणजे चालता चालता त्यातलं पाणी त्यांना मिळावं. आणि असं पण असायचं की घोड्याचं जे खोगीर असायचं खालचं त्याच्यात सुद्धा पाण्याची व्यवस्था असायची. हां, आणि महाराज एवढे धोरणी होते की त्यांनी म्हटलंय की शत्रूच्या प्रदेशातून जरी जात असलो आणि मध्ये शेत लागलं तर त्याला नुकसान तुम्ही पोचवू नका, शेतातून जाऊ नका. म्हणजे एवढे ते त्या बाबतीत तडजोड नव्हती महाराजांकडे. आता फूड सेक्युरिटी, ॲग्रेरियन सिस्टम याबद्दल बोललं तर मी ह्या सगळ्या ह्याच्यात अभ्यास करत असताना असं एक डॉक्युमेंटेशन वाचलं की कोकण आणि वेस्टर्न घाट्स हे सगळ्यात चांगले इरिगेटेड लँड्स होते. कोकणातनं तेव्हा काजू, फळं, सुपाऱ्या असं मिळत होतं. वेस्टर्न घाट्समधनं टीकवूड मिळत होतं. महाराजांनी 1-2 ठिकाणी शिप बिल्डिंगसाठी ते टीकवूड वापरलं. बरोबर. तर असे काही अजून अशी उदाहरणं आहेत? उदाहरणं भरपूर आहेत की मग तेव्हा मला कदाचित इकडला काजू तिकडे तुम्ही घ्या, तुमचं टीक आम्हाला द्या, असं बार्टर असेल. आणि दुसरं मागाशी मी कणगीबद्दल म्हटलं तर त्यातलं जे खराब झालेला गहू आहे तो यांना द्यायचे, कोणाला, कोळी मच्छीमार लोकांना. आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं फुकट नाही की बाबा तुमच्या मासवायला की ते आम्हाला द्या, अशा टाईपने. आणि दुसरी एक गोष्ट हे केली की महाराजांनी शेतकऱ्यांना नेहमी मदत केली. तेव्हा मागाशी म्हटला, उल्लेख केला की 2दा दुष्काळ पडला पण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही, कारण त्याच्या मागे महाराजांचं धोरण होतं सगळं की बाबा शेतकऱ्यांना अवजारं द्यायचे ते, पण अवजारं दिल्यानंतर अवजार दिल्यामुळे पैसे दे असं नाही, तुझ्याकडे जे धान्य पिकेल तू आम्हाला दे आणि तुझं जे अवजार झाले तो ज्याच्याकडे अवजार नाही त्याला दे, अशी ती एक सिस्टीम होती त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे शेती वगैरे हे एकदम पॉवरफुल असा विषय होता, जवळचा विषय होता महाराजांचा. बरोबर. किंवा शेती कशी आहे, सुपीक असेल, कमी सुपीक असेल, त्याच्यानुसार सुद्धा त्यांना कर्ज देणे, कर्ज घेणे आणि कर्ज न घेणे, की समोरच्या शेतकऱ्याची खऱ्या पद्धतीने हे आहे का, परिस्थिती आहे का पे करायची, तर ते त्याला माफ व्हायचं. सगळ्यांना सरसकट माफी नाही आहे. आग्र्याहून सुटका असेल, शिवरायांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असेल, अशा ठिकाणी खानपानाचे किंवा आपल्या खाद्य संस्कृतीचे कोणते उल्लेख किंवा आढळतात? खूप जास्त उल्लेख असे आढळत नाही, पण मिठाया होत्या. मग मिठायांमध्ये साधारण लाडू तेव्हा होते उपलब्ध, त्यांना शिरा म्हटलं मी. तर शिरा आता आपण याचा म्हणतो कसा, गव्हाचा, तेव्हा गहू नाही, तर मग रव्याचा, आपल्या तांदूळाचा रवा असेल त्याचा शिरा त्यांनी तेव्हा केला असतील. ड्रायफ्रूटच्या काही मिठाया असतील, असं म्हणजे मला असं वाटतं. आणि राज्याभिषेकाच्या वेळी? राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा पक्वान्न होते असा एवढा उल्लेख आहे. हां, आणि मेजवान्या झाल्या. तर आता मेजवान्यामध्ये नेमकं काय होतं त्याचे अजून रेफरन्सेस शोधतोय मी. बरोबर. मोगलांची आहार पद्धती काय होती किंवा आपल्या पॅरलल साऊथ इंडियामध्ये काय हे होत त्यावेळी, त्या आसपास? हां, त्याच्या आसपास म्हणजे कसं, मोगलांची आहार पद्धती तर थोडी स्पायसी, हां, आणि श्रीमंती, काजू, बदाम, किसमिस, घी आणि शक्यतो मांसाहार जास्त त्याच्यामध्ये असायचा. आणि त्या पद्धतीचंच एकूण त्यांचं वातावरण किंवा आपण आता चित्रपटामध्ये बघतो थोडंसं वेगळं असेल. आत्ता आपल्याला थोडंसं जास्त वाढलं चाललेलं दिसत असेल,
पण मांसाहारावर जास्त त्यांचा तेव्हा भर होता. आणि साऊथ इंडियामध्ये काय होतं? साऊथ इंडियामध्ये सुद्धा मासळीचे वगैरे प्रकार होते, पण साऊथ इंडियाचा तुम्ही पाहाल ना की पल्सेस म्हणजे डाळी, तांदूळ, तिथे पहा सगळे बेस पदार्थ जे आहेत ते डाळी, तांदूळ याच्यावरच बेस आहे. म्हणजे डोसा म्हणला, इडली म्हणा, इडलिका तेव्हा त्याला म्हणायचे. त्याच्यानंतर आपण मेदूवडा आत्ता खातोय, तर मे बी तेव्हा मेदूवडा नसेल, तर मेदूवडा नंतर द्यावा. पण पदार्थ तिथेच खेळतात. डाळ, तांदूळ, गहूचा तिथे कुठेही मागमूस आपल्याला दिसत नाही. त्यावेळी बिर्याणी, पुलाव याचे काही उल्लेख आहेत की? हे नंतर आले. बिर्याणी, पुलाव हा मला वाटतं की मुघल याच्यामध्ये आले आणि नंतर साऊथ इंडियातले आधीच भाताचे प्रकार इतक्या बिशीबेळी, होळी अण्णा, नाही, साऊथ इंडियात नाही, हां, जनरली जनरली इन जनरल हां. हे नंतर आले. हां, म्हणजे मुघल जसे आले तशी ती खाद्य संस्कृती एकमेकांकडे काय ट्रान्सफर होत गेली असं म्हणता येईल. बरोबर. आपण कोणते घेतले का शत्रूचे पदार्थ किंवा आपल्या बरोबरचे पदार्थ? आपली जिलबी त्यांची आहे. कुणा जिलेबी? जिलबी आपली नाही आहे. आपण आता म्हणतो की महाराष्ट्रीयन पद्धती जिलबीचं जेवण. कुणाची आहे ती? ही तिकडलीच मुघलांकडनं आलेली. गुलाबजाम तिकडला पदार्थ आहे. हां, गुलाबजाम आहे, जिलबी, समोसा तिकडला, सांबूस म्हणायचे त्याला. हां, तसे हे सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत. आपल्याकडे येऊन सामावून गेले ते आपण. तर हो. पदार्थांचं झालं, पण बटाटा, मिरची वगैरे सुद्धा आपल्या इकडचं असं काहीच नव्हतं. नाही तिकडनं आलेलं आहेत ते पदार्थ. हम्म. आणि आता दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून जेव्हा स्वाऱ्या यायच्या, तर तिकडनं काय पदार्थ इथे आले? दक्षिणेकडनं तर मी आता सांगितलं तुम्हाला की तांदूळ म्हणजे साऊथ इंडियन ज्या काही हे आहेत आणि असंही म्हणतात की बाबा सांबार जो आहे तर तो आपल्या संभाजी महाराजांनी तिथे इन्व्हेंट केला किंवा इन्व्हेंट झाला असावा त्यांच्याकडून. तर त्याला 2-3 आख्यायिका आहेत पुरत की ते तिथे गेले होते आणि काही नव्हतं, मग नुसतं वरण भाज्या टाकून त्यांनी ते केलं आणि तो सांबार म्हणून मग पुन्हा प्रचलित झाला. तसं राजम्याच्या बाबतीत पण आहे काही? राजमाच्या बाबतीतही आहे की पण आता तो पुन्हा शोधाचा विषय कसा आहे की इथे राजम्याला राजमा म्हणतो आपण आणि नॉर्थमध्ये सुद्धा राजम्याला राजमाच म्हणतात. मग हा राजमा इथे का म्हणतात? कारण त्याची एक आख्यायिका अशी ऐकली की शेती कामामध्ये जिजाबाई पण खूप लक्ष द्यायच्या. राजमा हा असा होता की बाबा ह्याला कॉस्ट जास्त मिळायचे, पौष्टिकता याच्यामध्ये जास्त होती आणि ते जिजाऊनी आणलं. मे बी तिकडनं नॉर्थमधून आणलं असेल. हां, म्हणून जिजाऊनी आणलेला तो राजमातेनी आणलेला म्हणून राजमा. हां, असं त्याला एक म्हणतात. मग माझा विचार मनात येतो की बाबा राजमातेने आणलेला राजमा आम्ही इथे म्हणतो. मग तोच राजमा तिकडे तिलाही कसं राजमा म्हणायला लागले. पण जाऊ शकतं कारण तिकडे आपल्या इथली महाराज मंडळी सुद्धा तिकडे गेलेली आहेत नॉर्थमध्ये. हां, तर तसं ते एक होऊ शकतं. कोणते शिवकालीन पदार्थ आजही आपल्या जेवणाचे भाग आहेत? कोणते शिवकालीन? जसं ना भक्कम पुरणपोळी जसा भाग आहे म्हणता येईल, पण ते खूप ठिकाणी आपल्याला तशी खायला मिळत नाही. पण थोड्याफार फरकात त्याच्यानंतर तुमचं सुधारस नावाचा जो प्रकार आहे तो तेव्हापासून चालत आलेला आहे. तो आपण आता त्याच्यात केशर घालतो. हां, हे 2 पदार्थ तर दिसले प्रचलित. पिठले भाकरी पण आहे. पिठलं भाकरी आहे, खरडा आहे, त्याच्यानंतर खरडा जो हिरव्या चटणीचा खरडा, त्याच्यानंतर ज्वारी बाजरी तर आहेच, म्हणजे त्याच्या भाकऱ्या म्हणा, पोळ्या म्हणा, त्या आता आहेतच. त्यावेळी कोणत्या चटण्या होत्या पण म्हणजे? हा, हे जवसाची कारळाची चटणी होती तेव्हा. हां. त्याच्यानंतर जवसाची चटणी मी आता सांगितलं. तर तेव्हा असा थोडासा उल्लेख त्याचा आढळतो आणि ते काय म्हणायचे की बाबा तेल काढून उरलेला बाठा असा काहीतरी एक उल्लेख आहे, म्हणजे ढेप ज्याला म्हणतो ढेप. तर त्याच्या चटण्या म्हणून वापर करायचे. मग त्याच्यामध्ये चव यायला थोडं मीठ घातलं, अजून काही घातलं आणि ते हे म्हणून वापरलं. आणि आपली खाद्य संस्कृती आणि तेव्हाचे जे वैद्य असतील किंवा पाकशास्त्रज्ञ असतील ते एवढे हुशार आणि एवढे ते की एक तर तुम्ही पाहाल की भौगोलिक परिस्थितीनुसार सगळे पदार्थ किंवा हे आहेत काय भाज्या वगैरे असतात. ऋतुमानानुसार भाज्या बदलतात, ऋतुमानानुसार सण येतात, त्या सणात त्या भाज्या खाल्ल्या जायला पाहिजे म्हणून तसे पदार्थ म्हणजे प्रसादाच्या रूपाने लोकांनी हे केले. जसं आता संक्रांत येते तर तिळाचे पदार्थ सगळे आपण याला तुमच्या संक्रांतीला तिळगुळाचे लाडू म्हणा किंवा तिळाच्या वड्या म्हणा, भोगी आली तर त्याच्यात बाजरी, तर हे सगळे उष्ण पदार्थ ते थंडीमध्ये खातात.
तर हा सगळा प्रकार कसा की तो पूर्वापार चालत आलेला आहे. काकडी बरोबर तुम्ही आता सलाद ऑइल नावाचा प्रकार तुम्ही ह्याच्यात घ्या की कच्च्या भाज्या त्याच्याबरोबर सलाद ऑइल घालणं की ते पोटात चांगलं असतं. पण हे सगळ्यात खूप आधीच आहे बघा की आपण काकडीची कोशिंबीर करायचो. तर काकडीच्या कोशिंबीरीत भाजलेले दाणे घालायचे. तर भाजलेले दाणे कशाला की एक तर त्या कोशिंबीरीला चव येईल आणि दाण्यामध्ये तेल असतं. तर तेल आणि ती काकडी ती पोटात जाईल, मग पोटाला चांगलं तुमचं अन्न मिळेल. असं ते सगळं जुळलं. म्हणून मी तर म्हणतो की खूप जास्त बदल आत्ता दिसत आहेत, पण पारंपरिक पदार्थ जसे आले तसेच येत आहेत इकडे म्हणा. आणि आत्ता माझ्याकडे एक 150 वर्ष जुनं आपल्याला असं वाटतं की हा पदार्थ एखादा मी अमुक मला याचा शोध लागला, पण तो पदार्थ आधीच कोणीतरी केलेला असतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता माझ्याकडे लक्ष्मीबाई धुरंधरांचं पुस्तक आहे. 140 वगैरे वर्ष जुनं पुस्तक आहे, किती 40. परवा आता आमचं एक परवा म्हणजे काही वर्षापूर्वी एक 7-8 वर्षापूर्वी एका कढईमध्ये जिलबीची तयारी होती आणि सगळं तूप गरम होतं, बाजूला पाक होता, जिलबीचं पीठ होतं आणि मी तिथे ॲपल खात होतो आणि ॲपल खाता खाता मी एक तो तुकडा कट करता करता त्या पिठात पडला. म्हटलं आता हा पिठातला तुकडा काय, मी त्याला पूर्ण बुडवलं. मला तळणीचे पदार्थ जास्त आवडतात. म्हटलं इसको तल के खाएंगे आपण आणि मी तो तळला त्या तुपामध्ये. छान असा क्रिस्पी तो याच्या भज्यासारखा वर आला आणि मग तो खाऊन पाहिला. तेवढा खूप छान नाही लागला. मी पुन्हा दुसरी स्लाईस कापली, बुडवली, तळली, मग पाकात टाकली आणि मग ती खाल्ली. तर खूपच एकदम अप्रतिम अशी चव त्याला होती. मग मी ती ॲपल जिलबी म्हणून तो इंट्रोड्यूस केला पदार्थ. आता बरेच कॅटरर लोकं त्याला हे करतात. तर मला असं वाटलं की हा पदार्थाचा शोध मला लागला. मी म्हणायचो की आणि नंतर ते पुस्तक वाचलं. त्याच्यामध्ये अशाच टाईपचा एक पदार्थ होता. नाव दुसरं होतं. किती साम्य! म्हणजे मी ते पुस्तक नव्हतं वाचलं. हां, ते पुस्तक नव्हतं वाचलं. पण आत्ता तर म्हणून मी आता म्हणत नाही की हा पदार्थ मी शोधला. हे तुम्ही तो आधीच ऑनेस्टली ऍडमिट केलं हा, सर. म्हणजे हो, yes, yes. असे पदार्थ हा अगदी आधी मी आपल्याला छान वाटतं आहे. आपण केलं, पण खूप आधी हो. कोणीतरी केलेलं केलेले असतं. असतात. हो. तुम्ही तो पत्रावळ्यांचा उल्लेख केला, तो एक सांगा. हो. कित्येक लढाया या जेवणाच्या अनुषंगाने लढलेल्या आहेत महाराजांनी. की एका कुठेतरी लढाई होती की ठरलं की या तळ्याच्या पायथ्याशी आपण लढूयात. तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आढळला की त्याच्यामध्ये अफू मिसळली. हां, की जेणेकरून ते पाणी प्यायल्यानंतर आपल्या सैन्याला पाणी पिऊ दिलं नाही. आपलं पाणी कॅरी केलं. तिकडल्या सैन्याने पाणी प्यायलं तर ते धाराडूर झोपले आणि असं नंतर मग ते त्याची लढाई जी आहे ती ढिली पडली. एका ठिकाणी असा उल्लेख आढळतो की किल्ल्यावर कमी लोक होते. शत्रुपक्ष खालती होता आणि शत्रुपक्षाला असं वाटावं की नाही बाबा वरती खूप लोक आहेत. म्हणून महाराजांनी म्हटलं आपल्याकडे पत्रावळी किती आहेत? तर म्हणे एवढा साठा आहे. म्हणजे हरकत नाही. त्यांनी भात तयार केला, शिजवला. भाताने पत्रावळ खरकटी करायची आणि त्या पत्रावळ्या रोज काही प्रमाणात खालती टाकत जायच्या की ज्या बघून शत्रुपक्षावर नाही वरती खूप लोक आहे आणि असा अंदाज घेऊन ते परस्पर चालल्या गेल्याचं सुद्धा एक उदाहरण वाचण्यात आलं. किती धोरणीपणा. किती धोरणीपणा आणि ही गरज शोधाची जननी असते. बरोबर. ती गरज होती महाराजांची हो. की बाबा माझ्याकडे सैन्य तर नाही आहे, जास्त दाखवायचं आहे, मग काय करायचं. मे बी मग त्यांना सुचलं असेल किंवा त्यांच्या आजूबाजूला कोणी असेल त्यांना सुचलं असेल. सुचणं महत्वाचं आणि इम्प्लिमेंट होणं महत्वाचं. आणि लढाईसाठी परत त्याचा उपयोग झाला. हो, लढाईसाठी उपयोग झाला. ते एक अजून उदाहरण तुम्हाला महाराजांचं की बाबा गायींच्या शिंगांना टॉर्च म्हणजे मशाली लावून त्या एका बाजूला पाठवून दिल्या. शत्रुपक्षाला वाटलं सैन्य तिकडे चाललं आणि रिअल सैन्य इकडे यांच्या ह्याच्यात घुसलं. असं ते. आणि आले त्या काही येणं जाणं पण असेल ना त्यांच्याकडे, तरी काही उल्लेख आहेत का इंग्रजांच्या वगैरे काळात तिथे? असा खूप असे उल्लेख म्हणजे माझ्या माहितीत नाही आहेत. हां, की बाबा हे एकमेकांकडे जाताना काहीतरी नजराणा घेऊन जाणार. नजराण्यामध्ये मग काय दागदागिने तर असतील, पण मिठाया सुद्धा असायला पाहिजे किंवा असतील. हां, पण त्याचा उल्लेख अजून सापडलेला नाही. पण त्यावेळी ब्रिटिश, डच, पोर्तुगीज होते, तर त्यांच्या आहार पद्धतीचा आपल्यावर काही इम्पॅक्ट पडला का? नंतर खूप पडला. नंतर ते आले ना. आधी तर पण सिंधुदुर्ग बांधला, जंजिरा बांधला त्यावेळी पोर्तुगीज होते ना. हो, पोर्तुगीज होते. तर त्या भागामध्ये मला वाटतं की जसं आता गहू आणले त्यांनी. गव्हानंतर मग हे सगळे ब्रेड, त्याच्यानंतर केक्स हे प्रकार सगळे
आपल्याकडे आले असतील, पुडिंग आले असतील वेगवेगळे. हा बरोबर. आणि सर शिवकाळात असं हे होतं का म्हणजे उपवास असायचे किंवा हे असं विशिष्ट साबुदाणा खाल्ला जातोय? साबुदाणा आपल्याकडला नाही आहे पुन्हा, कुठचा आहे मग साबुदाणा? चायनाचा आहे, चायनाचा. हा. साबुदाणा आपल्याकडे खाल्ला? आपल्याकडे नाही. हा. आणि आपण नित्यनेमाने गुरुवार किंवा उपवास करतो तेव्हा खातो. मला वाटतं तेव्हा उपवास जे असतील ते दुधावरचे उपवास असतील, कारण माझे वरही असेल हा वरही म्हणजे तृणधान्य तर होतच तेव्हा. हम्म. आता मध्ये तृणधान्य गायब झालं, पण तेव्हा तृणधान्य हे आपलं मुख्य स्रोत होतं शरीर हे करण्यासाठी म्हणून. पण त्याशिवाय एवढ्या लढाया एवढं सगळं दौड नाही ना, शक्यच नाही. शक्यच नव्हतं. कारण 8-8 महिने आपण साधं सोपं आहे. मला हा प्रश्न तेव्हा झाला की घरी आपण 10 मंडळी 5 मंडळी जेवायला बोलवतो आणि तेव्हा विचार करतो आता काय बनवू यांच्यासाठी जेवायला. मग आपण ठीक आहे श्रीखंड घेऊन देऊ चितळ्यांचं, मी पुऱ्या करीन, तू भाजी कर, हे कर, ते अजून काय करावं, असं आपण साधारण 2-3 दिवस अरे हजारोचं सैन्य, 8-8 महिने लढाई चालते आणि ते लढवय्ये लोक, सगळे सैनिक लोक, त्यांना त्यांचं मनोबल व्यवस्थित राहायला पाहिजे, शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे, यासाठी जेवण त्यांना देणं किती मोठा विषय आहे हा तसं. आणि कणसं खाल्ल्याचा उल्लेख आहे. मग आता कणसं म्हणजे पुन्हा मग नुसते कणसं म्हणजे आपण फक्त कणसं स्वीट कॉर्न किंवा मका म्हणतो, तर मका नंतर पुढे आला, पण त्याच्या आधी कणसं म्हणजे ज्वारीचे कणसं असतील, बाजरीचे कणसं असतील, हुरडा तेव्हाचा असेल, तर हे कणसं सुद्धा खाण्यात यायचे. पौष्टिक. हो, पौष्टिक. स्वीट कॉर्न हो. पौष्टिक नाही ना. अशी गंमत आहे. याच्यावर करावा तेवढा अभ्यास कमी आहे, हा शोध करावा तेवढा कमी आहे. आणि ते रुमाल वगैरे वाचले जात नाहीत ना, ते सगळं हो. त्यावेळी वॉटर मॅनेजमेंट विषयी काही उल्लेख आढळतात? वॉटर मॅनेजमेंटची उल्लेख नाही आहे, पण एक गमतीदार कथा माझ्याजवळ एक आली हे सगळं अभ्यास करताना. म्हणजे पुढचा आपला पॉडकास्ट जेव्हा होईल तेव्हा माझ्याकडे वॉटर मॅनेजमेंट वगैरे महाराजांच्या वेळी कशी काय होती त्याच्यावर सुद्धा आपण छान बोलता येईल. पण हा उल्लेख असा आहे की मुघल राजे एवढे असे हे होते, रहिसी त्यांची कशी असावी की एखाद्या राजाला दुसऱ्या राजाने जेवायला बोलवलं तर त्या राजाला राजाकडे त्याचा स्वतःचा आबदारखाना असायचा, हुक्काखाना, आबदारखाना असलेला राजा. म्हणजे तो काय करायचा, मी येईल जेवायला, पण मी जेवायला गेला तो तिथलं पाणी नाही प्यायचा, पण तिथलं पाणी स्वतःही प्यायचा नाही आणि त्याला विचारायचा तुझ्याकडे किती 1000 लोक आहे का, 500 लोक आहेत का, मग त्या 500 लोकांच्या पाण्याची व्यवस्था त्या राजाकडे असायची. हां, अब्दुल शरह नावाचे एक लेखक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये हा उल्लेख आढळतो की आबदारखाना घेऊन राजा जायचा, मग त्या 500 लोकांचं पाणी माठामध्ये भरलेलं, सुऱ्यांमध्ये भरलेलं आणि छान सुबक असे याचे ग्लासेस, मे बी याचे मातीचे, त्याच्यात पाणी भरलं, त्याला छान फडकं बांधलेलं आणि ते सर्व करणारे आत्ताचे आपण वेटर्स म्हणू, तेव्हाचे ते माणसं, स्वच्छ कपड्यांमधली माणसं, असा ही त्याची जबाबदारी. मग हुक्काखाना म्हणजे हुक्के घेऊन जायचा 500 लोकांसाठी, अशी तेव्हाची ती त्या लोकांची सरंजाम असायचा. या काळामध्ये हा किती याचा उपयोग व्हायचा किंवा डिनर डिप्लोमसी तुम्ही मागाशी म्हटलं, तर त्याच्यामध्ये उपयोग किती व्हायचा ती कल्पना नाही अजून. थँक्यू. छान झाला आजचा एपिसोड. शिवकाळातील खाद्य संस्कृतीचे खूप वेगवेगळे फसेट्स तुम्ही आमच्यासमोर आणले. व्ह्युअर्सना तर नक्की आवडेल. आणि तुम्ही म्हणलात तसं की आत्ता आपली जीवन पद्धत तेव्हापेक्षा खूप वेगळी असली तरी तेव्हाच्या खूप गोष्टी आता सुद्धा झिरपत आल्या आहेत. आणि मी तर हेच म्हणतो की महाराजांनी जे तेव्हा करून ठेवलं त्याला जेवढं तरी फॉलो केलं ना तरी आपण सुखी असू. नमस्कार सर. नमस्कार. छान वाटलं बोलून तुमच्याशी. आणि मला खरंच छान यासाठी वाटलं की नेहमीच तुम्ही पहिले रेसिपी कुठली केली, बिघडलेला पदार्थ कुठला, बायको घरी करते का तुम्ही करता, या प्रश्नांपेक्षा हे सगळे हटके प्रश्न होते. आणि मला सुद्धा अजून याच्यावर अभ्यास करायचा आहे आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण जास्त डिटेलमध्ये याच्याशी बोलू, कारण हे संदर्भ नाही आहेत कुठे जेवणाचे. आणि जेवण हे मी तर म्हणतो सगळ्या ज्या काय हॅपनिंग होत असतं, कुठला सण असो, एखादी कॉन्फरन्स असो, सेमिनार असो, साधं आपली तेरवी असो, मूळ गाभा हे जेवणच असतं. बरोबर. आणि आधी पोटोबा. हा. आणि छान, धन्यवाद मी पण देतो. पुन्हा भेटूया. नक्की. थँक्यू सो मच. नमस्कार. बोलबाला हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा
आणि नुसतं चॅनल शेअर करू नका, यातली माहिती तुम्ही शेअर केली तर जास्त ती लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मला असं वाटतं की बोलबालाचा सुद्धा हाच प्रयत्न असावा की नुसते वेगवेगळे एपिसोड्स तयार न करता त्या एपिसोड्समधून जी मंडळी येतात त्यांच्याकडे जे काय ऐकण्यासारखं बोलण्यासारखं असतं ते शेअर झालं तर छान होईल. सो लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.